महत्त्वाची बातमी। अमित शहांसमोर एकनाथ शिंदेंकडून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजपच्या ऑपरेशन लोटसवरून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। अमित शहांसमोर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांमार्फत समोर आलेली आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। प्रमोद, तासभर अमित शहा आणि शिंदेंची भेट झालेली आहे। या भेटीत शिंदेंनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय, काय अपडेट? वृषाली, साधारणतः 50 मिनिटं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट झालेली आहे। साधारणतः त्या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांची कशा पद्धतीने कोंडी केली जाते त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी भूमिका अमित शहा यांच्या समोर मांडल्याची माहिती मिळते। खास करून ज्या पद्धतीने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून ऑपरेशन लोटस राबवलं जाते, त्यांना पक्षप्रवेश दिले जात आहेत, त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा यातला आहे की भारतीय जनता पार्टीकडनं महाविकास आघाडीच्या ज्या नेत्यांचा पराभव खरं तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी केलेला होता, त्यांनाच भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश देते आणि ताकद देते। त्यामुळे देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक नेते नाराज आहेत। त्यांनी नाराजी एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केलेली होती आणि तोही मुद्दा आजच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या समोर मांडलेला आहे, अशी देखील माहिती सूत्रांच्या हवाने मिळते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर सांगायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यामध्ये महायुती म्हणून आपण लढू अशा पद्धतीचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाला दिलं गेलं होतं। मात्र ऐनवेळी अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वतंत्र चूल मांडली गेली। स्वतंत्र पद्धतीने आणि उमेदवार जे आहेत आपल्या पक्षाचे नगरपालिका असतील किंवा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभा केले गेले आणि तोही मुद्दा आजच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी मांडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये राज्यातील गणित कशा पद्धतीने होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण 50 मिनिटांच्या चर्चेमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या दोन महत्त्वाच्या नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने मिळालेली आहे। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।